पुण्यात दोन नटसम्राट भेटले, नाना पाटेकरांनी घेतली श्रीराम लागूंची भेट। सोलापूरमध्ये महादेव महाडिक यांची बंडखोरी, विधान परिषदेसाठी भरला अपक्ष म्हणून अर्ज, काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांना उमेदवारी। जाहिराती करणार, वर्तमानपत्रात जाहिरात देणार, टेलिव्हिजनला जाहिरात देणार, सोशल मीडिया तर काय चालूच असतात माणसं, पेड वर्कर। आणि मग उद्या दाखवणार की हे तुम्ही केलेलं काम हे आम्हीच केलंय। हे सगळं स्मार्ट सिटीच्या योजनेतूनच झालेलं आहे, जे लोकांना माहितीच नाही। स्मार्ट सिटीच्या योजनेला राज ठाकरेंचा विरोध, योजना फसवी असल्याचा केला आरोप। महाराष्ट्राचा इतिहास आणि हिंमत विसरलेल्यांच्या हाती राज्याची सूत्रे, विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा सामनातून मुख्यमंत्री आणि भाजपवर हल्लाबोल। मला कधी असुरक्षित वाटत नाही, कधीच नाही जात, म्हणजे मला कधीच वाटलं नाही। त्यामुळे मला कोणाही काय कोणाला बोलायचं असेल तर प्रत्येकाने त्यांचे वैयक्तिक, माझ्या पद्धतीनं मला कसा निषेध नोंदवायचा असतो तो मी नोंदवलेला आहे। मला या देशात कधीच असहिष्णुता वाटत नाही, भारत सहिष्णु देश आहे। नाना पाटेकरांनी असहिष्णुतेच्या वादावर व्यक्त केली परखड भूमिका। राणी आणि आदित्य चोप्राच्या घरी आली नन्ही परी, राणी मुखर्जीला कन्यारत्न।